संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली। त्यापूर्वी 8 डिसेंबरला नांदूर फाटा इथं असलेल्या हॉटेल तिरंगा इथं सुदर्शन घुले याच्यासह प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे यांच्यासह इतर आरोपी जेवण करण्यासाठी आले होते। याच हॉटेलमध्ये आरोपी विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला होता। खंडणीमध्ये संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचे काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या, असं विष्णू चाटेने म्हटलेलं। त्यानंतरच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्याच हॉटेल बाहेरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। वसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निगूढ पद्धतीने 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली होती। मात्र त्या हत्येचा कट ज्या हॉटेलमध्ये शिरला होता त्या हॉटेलच्या समोर मी आहे। हेच ते तिरंगा हॉटेल आहे जे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे। बीड केज राष्ट्रीय महामार्ग आहे, याच ठिकाणी हे तिरंगा हॉटेल आहे आणि या ठिकाणी आरोपींना सुदर्शन घुलेसह त्याची जी टोळी आहे त्यांनी इथंच बसून हा कट रचलेला होता। विशेष म्हणजे विष्णू चाटे यानं वाल्मिक कराड यांचा जो काही मेसेज आहे तो सुदर्शन घुलेला दिला होता। जे खंडणी मागण्यासाठी आडवं येत असतील त्यांना कायमचा धडा शिकवा, यात संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा। इथून पुढे मेसेज गेला पाहिजे की जर खंडणीसाठी आडवं आलं तर त्याचा परिणाम काय होतो। त्यामुळं याच हॉटेलमध्ये बसून चिकन खात खात आरोपींनी हा कट रचला होता आणि त्यानंतर अंजाम दिला। गेल्या 80 दिवसापासून महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी या प्रकरणामुळं एकीकडे संताप व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र दोषारोपपत्रामध्ये आलेल्या ज्या माहिती आहेत त्यामधून धक्कादायक खुलासे होत आहेत। विशेष म्हणजे वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचा खून केला, त्याची निर्गुण हत्या करण्यात आली हे देखील या दोषारोपपत्रामधून समोर येत आहे। विशेष म्हणजे खंडणीसाठी जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करावंच लागेल आणि जर आडवं नाही केलं, जो तो उठेल आणि आपल्याला अडचण आली तर आपण भिकीला लागू, कुठलीही कंपनी खंडणी देणार नाही असा देखील उल्लेख त्या दोषारोपपत्रामध्ये आहे। त्यामुळे एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार कोण आतापर्यंत म्हटलं जात होतं, मात्र खंडणी प्रकरणामधून ही हत्या झाली हे देखील दोषारोपपत्रातून समोर आलेलं आहे। आरोपींचे वकील त्याचबरोबर सरकारी वकील काय युक्तिवाद मांडणार आणि यामधून आरोपींना खरंच कठोर शिक्षा होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दोषारोपपत्रामधून जे आलेले धक्कादायक खुलासे आहेत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भामधलं सत्य समोर आलंय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।